शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंडे, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र खासदार भावना गवळी, हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित यांना गॅसवर ठेवण्यात आले। शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत। सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत। माढातून रणजितसिंह निंबाळकरांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। मोहिते पाटील कुटुंब त्यामुळे नाराज आहे आणि ते राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे। अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय। आमदार बच्चू कडू आज महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे। दुपारी 1 वाजता प्रहार पक्षाच्या उमेदवाराची घोषणा करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। ठाकरे पक्षाचे अमरावतीचे सहसंपर्क प्रमुख दिनेश बुब यांना प्रहार उमेदवारी देणार असल्याची माहिती कळते। ज्योती मेटे महायुती सोडून जाणार नाही तसा दावा पंकजा मुंडेंनी केला। शिवसंग्राम हा त्यांचा स्वतंत्र पक्ष असल्यानं त्यांना निर्णयाचा अधिकार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। ज्योती मेटेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्या बीडमधून मवियाच्या उमेदवार असतील अशी चर्चा आहे। त्यांच्या उमेदवारीनं पंकजांना अडचण होऊ शकते। अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। नवनीत राणांनी बुधवारी रात्री उशिरा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी काल सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले। अभिनेता गोविंदानं शिंदे गटामध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामानं प्रभावित होऊन शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतल्याचं गोविंदा म्हणाला। 14 वर्षांचा वनवास संपवून पुन्हा राजकीय पक्षात प्रवेश करत असल्याचं त्यानं सांगितलं। गोविंदा उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तीकरांविरोधात लढण्याची शक्यता आहे। गोविंदाचे चित्रपट आता चालत नाहीत असा टोला जयंत पाटील यांनी लगावला। चालणारा नट तरी घ्यायचा असा टोला पाटलांनी लगावला। तर गोविंदा हा जयंत पाटलांपेक्षा चांगला ऍक्टर आहे। जयंत पाटील जे बोलले ते त्यांना भोगावं लागेल असं उत्तर मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं। माढा लोकसभेचा तिढा संपत नाहीये। माढ्याचा उमेदवार जाहीर झाल्यापासून महायुतीतलं नाराजी नाट्य हे अजूनही सुरू आहे। धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांनी विद्यमान खासदारांविरोधात दंड थोपटलेत। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माढा लोकसभेतल्या आमदारांची बैठक बोलावली। नाशिकमधून महायुतीकडून छगन भुजबळ लढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। उदयनराजेंसाठी साताऱ्याची जागा भाजपला सोडणार असल्यानं त्या बदल्यामध्ये अजित पवारांनी नाशिकची जागा घेतल्याचं समजतंय। नाशिकची जागा शिंदे गटाकडे राहण्यासाठी खासदार हेमंत गोडसे आग्रही आहेत। मुख्यमंत्री शिंदेंनी मावळमधून श्रीरंग बारणेंना उमेदवारी दिली आहे। त्यांची उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। माझी हॅट्रिक पक्की असा दावा बारणेंनी यावेळी केला। बारणेंचा सामना हा मवियाचे उमेदवार संजोग वाघेरेंसोबत होणार आहे। हिंगोलीमध्ये शिंदे गटाकडून खासदार संजय जाधव यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि विशेष म्हणजे हेमंत पाटलांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती। मात्र त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला। एखाद्याला उमेदवारी द्यायचीच नसेल तर सर्व्हेचं कारण दाखवलं जातं अशा शब्दांमध्ये शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी थेट नाव न घेता भाजपच्या सर्व्हेवर नाराजी व्यक्त केली। भाजपच्या सर्व्हे शिंदे गटातल्या खासदारांविरोधात जनमत असल्याचं दाखवण्यात आलंय का असा प्रश्न त्यांना विचारला, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचा निवडणूक अर्ज रद्द झालाय। यामध्ये पडताळणी समितीनं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केलाय। घाबरलेलं सरकार कट कारस्थानानं विरोधकांना संपवत असल्याची टीका रश्मी बर्वेंनी केली। त्यांच्या जागी त्यांचे पती श्याम बर्वेंना आता तिकीट मिळू शकतं। ईशान्य मुंबईमध्ये ठाकरे गटानं संजय दिना पाटलांना परस्पर तिकीट दिल्यानं शरद पवार गट आक्रमक झालाय। ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यामुळे इथून शरद पवार गटाच्या राखी जाधव यांना उमेदवारी देण्याची मागणी पवार गटानं केली। हा मतदारसंघ सोडायचा नसेल तर दक्षिण मध्य मुंबई पवार गटाला द्यायची नवी मागणी पुढे आली आहे। सांगलीच्या जागेबाबत बोलणाऱ्या नेत्यांना अपुरी माहिती असल्याचं सांगत ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंनी सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांना टोला लगावला। कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हाच फॉर्म्युला ठरलेला होता। मात्र त्या बैठकीमध्ये सतेज पाटील आणि विश्वजित कदम नव्हते आणि त्यामुळे अपुऱ्या माहितीनं कोणी बोलू नये असं सरदेसाई म्हणाले।
शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रायगड आणि माढामधल्या उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. रायगडमध्ये तटकरे उमेदवार असल्यानं आम्हाला फायदा होईल, तर माढामधून धैर्यशील मोहिते पाटील किंवा अनिकेत देशमुख लढतील असा दावा जयंत पाटील यांनी केला. हिंगोलीमधून ठाकरे गटाच्या उमेदवाराची घोषणा होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव गटाच्या 22 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत. नागेश पाटील आष्टीकरांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. शिर्डीच्या जागेवरून काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते नाराज आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला न देता ठाकरे गटाला ही जागा सोडली आहे. आघाडीनं उमेदवारीचा फेरविचार करावा, अन्यथा इतर पर्याय शोधू असा इशारा त्यांनी दिला आहे. महायुतीमध्ये नाराज असलेल्या रामदास आठवलेंनी लोकसभेच्या 2 जागा मागितल्यात. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे 12 वाजवायचे म्हणून भाजपसोबत आहोत, त्यामुळे शिर्डी आणि सोलापूरची जागा आम्हालाच मिळावी अशी मागणी त्यांनी केली. जागा वाटपामध्ये आरपीआयचे नाव येत नसल्यानं आपण फडणवीसांना भेटणार असल्याचं आठवले पुण्यामध्ये म्हणाले. प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. संजय राऊत आणखी किती खोटं बोलाल असं ट्विट करत त्यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. आम्ही सोबत आहोत, मग बैठकांना का बोलावलं जात नाही? हा प्रकार म्हणजे मैत्रीच्या आडून पाठीत खंजीर खुपसण्यासारखा आहे. आम्हाला पाडण्याचं हे षडयंत्र रचलं जाते असा आरोप आंबेडकरांनी केला. अजित पवार कर्णासारखे आहेत. बाजू चुकीची असल्यानं कर्णाचा पराभव झाला. तसाच अजित पवारांचा पराभव होईल अशी सणसणीत टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. आमदार रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या विधानाचा समाचार घेतला. 80% लोक अजित पवारांसोबत असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यावर अजित पवारांसोबत गेलेल्यांना अनेक लाभ सरकारकडून मिळालेत, मात्र 100% पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आणि नागरिक शरद पवारांसोबत असल्याचं रोहित पवार म्हणाले. भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या मनामध्ये अजूनही अढी असून त्यांच्या मनाचा ठाव लागत नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जालन्यात दिली. गेल्या लोकसभेला दानवे खोतकर यांचे राजकीय शत्रुत्व मिटल्याचं बोललं जात होतं, मात्र खोतकर यांच्या या वक्तव्यानंतर दानवे खोतकरांची मनं अजूनही जुळलेली नसल्याचं समोर आलंय. रामटेकमध्ये शंकर चहांदे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, तर वंचितकडून दुसरा अर्ज भरणारे किशोर गजभी यांचा एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केलाय. त्यामुळे किशोर गजभी यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. लोकसभा निवडणूक अपक्ष लढवायचा निर्णय मनोज जरांगेंनी घेतलाय. त्यांच्या या निर्णयाला गावागावातून समर्थन मिळताना दिसतंय. बीड तालुक्यातल्या बेडूकवाडीच्या ग्रामस्थांनी निवडणुकीत कसं तर जरांगे पाटील म्हणतील तसं असा नारा देत शपथ घेतली. जरांगे आपली भूमिका 30 मार्चला जाहीर करणार आहेत, त्यापूर्वीच त्यांना अनेक भागातून साथ मिळते. माढ्यातून मराठा उमेदवाराला लोकसभा निवडणुकीमध्ये उतरवण्याचा निर्धार सकल मराठा समाजानं केलाय. माढा लोकसभेमध्ये मराठा उमेदवार देऊन विजयाचा गुलाल उधळणार असल्याचा दावा माळशिरसमधील बैठकीत मराठा समाजानं केला. त्यावेळी राजकीय पक्ष आणि नेत्यांचं टेन्शन वाढलंय. एकच सक्षम उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सकल मराठा समाज घेणार आहे. राष्ट्रवादीनं राज्यातल्या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी 37 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिलेली आहे. अजित पवार, भुजबळ, धनंजय मुंडे इतर नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र अजित पवार गटाच्या या यादीमध्ये मित्रपक्षांच्या नेत्यांची नावं नाहीयेत, तर भाजप आणि शिंदे गटाच्या स्टार प्रचारक यादीमध्ये अजित पवार गटातील नेत्यांची नावं आहेत. मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या ईडी कोठडीमध्ये 4 दिवसांची वाढ झाली आहे. दिल्लीच्या रावजेवनी न्यायालयानं त्यांना 1 एप्रिलपर्यंत कोठडी दिली. यावेळी अरविंद केजरीवालांनी स्वतः युक्तिवाद केला. आम आदमी पक्षाला उद्ध्वस्त करायचा ईडीचा हेतू आहे, त्यामुळे आपल्याला अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. जळगाव जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यामध्ये 42 गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती ओढवली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून 51 टँकर सुरू करण्यात आले. 40 गावच्या 26 गावांमध्ये 31 टँकर सुरू केले, तर अमळनेरच्या 12 गावांसाठी 16 टँकरनं पाणी पुरवठा होणार आहे. इतरही उपाय केले जाणार असल्याचं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
राज्यात जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये आजपासून 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. खास करून विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्ध्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक ढगाळ वातावरण झालं, नंतर पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना उकाड्याच्या त्रासापासून थोडा दिलासा मिळाला, मात्र शेतकरी काहीसे धास्तावले.